आज त्यांना जाऊन कंप्लीट 1 महिना झाला। हॅलो हाय नमस्कार, मी संध्या। स्वागत आहे तुमचं एक छोट्याशा ब्लॉग मध्ये माझ्या। तर आज आहे 3 तारीख। तर आज 3 तारीख आहे। हा जो 3 तारीख हा दिवस आहे ना, हा खूप आमच्यासाठी खूप ना 3 तारीख ही आमच्यासाठी काळाचा दिवस ठरलेला आहे। आणि तो कसा आणि का माहित नाही, पण हा जर दिवस आला ना आणि ही जर तारीख आठवली ना, अक्षरशः अंगावरती काटा येतो। इतकं म्हणजे सांगू नाही शकत, इतकं बेकार होतं ना। दिवस रात्र जरी आली ना, ती 2 तारखेची रात्र, तर अक्षरशः 3 तारखेची रात्र एकदम असं अंगावरती शहारे येतात, एकदम असं काळीज असं धडधड होतो, एकदम इतकं बेकार होतं। तर तुम्ही आता विचारसान काय असं काय झालं। तर आज त्यांना जाऊन 1 महिना झालेला आहे, तरी पण त्यांची आठवण म्हणा किंवा त्यांचे जे काही असं म्हणजे बोलणं असतं ते सगळं काय असं कानावरती येतं सारखं ऐकायला। असं म्हणजे वाटतं ना, जो ज्याच्या जास्त सहवासात असतो त्यांना असं त्याचे शब्द जे असतात ते सारखे ऐकू येतात किंवा असं म्हणजे मन असं भरून येतं। खूप असं बेकार वाटतं। आणि आता रक्षाबंधन आलेले आहे, जवळ 9 तारखेला रक्षाबंधन आहे। आज 3 तारीख आहे। आज त्यांना जाऊन कंप्लीट 1 महिना झाला। तर इथं सॉरी तुम्हाला सर्वांना, मी तुमची माफी मागते। कारण का इथं काय आलं, मी व्हिडिओ जेव्हा काल बनवत होते तेव्हा मला अक्षरशः म्हणजे रडू आवरत नव्हतं। आणि व्हिडिओ काय मला जमत नव्हता समोरासमोर फेस टू फेस बनवायला, कारण का खूप असं म्हणजे त्या दिवस म्हणजे खूप कठीण दिवस होता आमच्यासाठी। त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आपण काहीतरी काम करताना हा व्हिडिओ बनवूया आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे असं व्हॉइस ओव्हर करून सांगता येईल। कारण का असं काय की हिंमत होत नव्हती आणि मन जे होतं ते पूर्ण असं एकदम उदास आणि वेगळंच काहीतरी फिलिंग होत होतं। त्याच्यामुळं म्हटलं चला जाऊ दे, आपण असंच हे करूया। कारण का आज जाऊन त्यांना 1 महिना झाला, पण त्यांच्या आठवणी म्हणा, त्यांचे ते जे आमच्याबरोबरचं जे रिलेशन होतं ते, तर खूप लोक मला विचारतात की ते गेले ते तुझे कोण होते। तर ते माझे काका होते, सगळ्यात लहान काका होते। म्हणजे माझ्या आजोबा धरून 7 आजोबा आहेत मला। तर त्या आजोबांमधले सगळ्यात छोटे आजोबा होते माझे, त्यांचा मुलगा होता आणि त्यांचं लग्न वगैरे काहीच झालं नव्हतं। त्यांना 4 बहिणी सुद्धा आहेत। तर मला आहे ना, असं आपण बोलतो ना, ज्याला भाऊ असतो त्याला किंमत नसेल, ज्याला भाऊ नसतो त्याला किंमत विचारा। तर खरंच अक्षरशः ते आजी आजोबांनी माझ्या खूप त्या मुलगा होण्यासाठी खूप म्हणजे खूप बोलतो ना आपण, काही म्हणजे पहिल्याचे लोक वंशाला दिवा पाहिजे म्हणून खूप सारं देवाचं म्हणा किंवा काय असेल ते करायचे। तर त्यांनी सुद्धा 4 मुलींवरती मुलगा पाहिजे म्हणून त्यांना हे केलं होतं, पण त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज सगळ्या घरादाराला हे करावं लागतंय। अक्षरशः खरंच खूप असं वाईट वाटतंय आणि असं व्हायला नको होतं। आणि त्यांनी असं वेगळं वाकडं पाऊल उचलायला नको होतं, एवढंच मला वाटते। तर कारण का हे जे पाऊल उचलले त्यांनी खूप चुकीचं उचललं। कारण का त्यांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता स्वतःचा फक्त हे केला। पण टेन्शन ही सगळ्यांना असतात, टेन्शन कोणाच्या घरात नसतात, पैशाचा असू दे किंवा आणि कशाचा असू दे। हे सगळ्यांना जर तुम्ही सांगून हे करून घेतलं असतं तर आज हा दिवस आला नसता। आज त्या बहिणी दशक्रियेच्या दिवशी एवढ्या रडत होत्या ना, तर अशा बोलत होत्या की हे जे घर आहे ते लग्न कार्यासाठी भरलेलं पाहिजे होतं, तर आज असा दिवस आलाय की हे फक्त त्याच्या दशक्रियेसाठी एवढी घर भरून निघलेलं आहे।
तर एवढं म्हणजे अक्षरशः ना खूप वाईट वाटत होतं. त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ जो आहे तो असा बनवावा लागला आणि खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं, खरंच सांगू नाही शकत.